CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. मी रवींद्र मसाजी हनवते. CIB न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जसं आत्ता सध्याला मी जे उभा आहे रायत्या पुलावरती उभा आहे आणि ह्या पुलाची जी अवस्था झालेली आहे आपण बघताय, ज्या पद्धतीने पूर्ण सेफ्टीसाठी जे पाईप होते ते पाईप पूर्ण उखडून पडलेले आहेत आणि इथलची येणारी वाहतूक वगैरे सगळी थांबवण्यात आली आहे आणि ब्रिजला तडेही गेलेले आहेत. जसं आपण बघतोय या साईडला हे पूर्ण गॅप आलेलं आहे, ब्रिजला हे तडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे इथलची जी वाहतूक आहे ते थांबवण्यात आलेली आहे. जसं आपण अजून पुढे बघूया. माझ्याकडे नका जसं आपण बघतोय की इथं जे पाईप आहेत पाईप पूर्ण उखडून पडलेले आहेत. पूर एवढा भयंकर होता, 2 दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता आणि त्यावेळेस हा पूर आलेला, जे की वाहतूक पूर्ण स्टॉप झालेली आहे. हा जे रोड आहे रायतेपासून मुरबाडकडे जातो, कल्याण मुरबाड रोड आहे आणि आता सध्याला कल्याण मुरबाडची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. आपण पाहते या साईडला पूर्ण तडे गेलेले आहेत, खालीपर्यंत आपल्याला सगळे दिसत आहे. हे असे मोठे मोठे तडे पडलेले आहेत. या साईडला पण बघतो किनाऱ्याला तीच अवस्था झालेली आहे आणि एखादं समजा जड वाहन ह्याच्यावर हे जे आपण बघतोय कल्याण आणि मुरबाडकडे जाणारा रस्ता, या रस्त्याची वाहतूक पूर्ण बंद करण्यात आलेली आहे आणि जे पत्री पूल आहे त्याच्यावरनं पाणी गेल्यामुळं जे सेफ्टीसाठी जे पाईप लावलेले होते ते पाईपही पडलेले आहेत आणि त्याच्या अतिरिक्त ब्रिजवरती गॅप आलेला आहे. जास्तीत जास्त सरकारने एक काम करावं की तो जे ब्रिज आहे भरपूर जुना ब्रिज आहे आणि अगोदर त्याला चेक करावं, त्याच्यानंतरही वाहतूक चालू करावी, जेणेकरून कुठलीही मोठी दुर्घटना व्हायच्या अगोदर ते टाळू शकतो. धन्यवाद. CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा.